कर्म म्हणजे आपल्या कृती, आपण जे विचार करतो, बोलतो आणि करतो ते सगळं कर्मात येतं. प्रत्येक कृतीचा एक ठसा आपल्या मनावर पडतो आणि योग्य वेळ आली की त्याचा परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतो. साध्या भाषेत सांगायचं तर, जे पेराल तेच उगवेल. उदाहरणार्थ, तू एखाद्याला मदत केलीस, तर त्याचा चांगला ठसा तयार होतो आणि भविष्यात तुला मदत मिळण्याची शक्यता वाढते. पण जर तू एखाद्याला दुखावलं, खोटं बोललास किंवा चुकीचं वागलास, तर त्याचा वाईट परिणाम पुढे येतात. जसं शेतकरी आंब्याचं बी लावतो तर आंब्याचं झाड उगवतं, मिरचीचं नाही. तसंच आपल्या आयुष्यातही होतं. चांगल्या कृती केल्यास आनंद मिळतो आणि वाईट कृती केल्यास समस्या निर्माण होतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं कोणीतरी बाहेरून देत नाही. आपणच आपल्या कृतींनी आपलं आयुष्य घडवत असतो. म्हणूनच आपल्याला सतत जागरूक राहून चांगल्या कृती करण्याचा प्रयत्न करायला हवा. अनेक लोकांना वाटतं की चांगलं केलं तर बक्षीस मिळतं आणि वाईट केलं तर शिक्षा मिळते. पण कर्म असं काम करत नाही. इथे कोणीही बसून आपल्याला शिक्षा किंवा बक्षीस देत नाही. जसं गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, तसं कर्माचा नियम आहे, तो नैसर्गिक आहे. उदाहरणार्थ, तू जास्त खाल्लंस तर वजन वाढतं. जरी तुला ते मान्य असो किंवा नसो. त्याचप्रमाणे तू चांगलं केलंस तर चांगला परिणाम मिळतो आणि वाईट केलंस तर त्याचा वाईट परिणाम होतो, जरी तू त्यावर विश्वास ठेवत असलास किंवा नाही. काही वेळा आपल्याला दिसतं की चुकीचं वागणारे लोकही आनंदात असतात आणि चांगले लोक त्रास सहन करत असतात. पण हे फक्त एका आयुष्याच्या छोट्या काळात दिसतं. अनेक वेळा आजचं सुख किंवा दुःख हे आधीच्या कृतींचा परिणाम असतो आणि आज आपण जे करतो त्याचा परिणाम पुढे मिळतो. त्यामुळे लगेच निष्कर्ष काढू नये. आपलं काम म्हणजे योग्य कृती करत राहणं. कर्म फक्त भविष्यातील आयुष्यावरच परिणाम करत नाही, तर आपल्या सध्याच्या आयुष्यातही दिसतं. लोक आपल्याशी कसं वागतात, आपली आर्थिक स्थिती कशी आहे, आपली सवय, स्वभाव आणि आपण कोणत्या वातावरणात जन्मतो, या सगळ्यावर कर्माचा प्रभाव असतो. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती नेहमी इतरांना मदत करते, प्रामाणिकपणे वागते, तर लोक तिच्यावर विश्वास ठेवतात आणि तिचं जीवन स्थिर राहतं. पण जर कोणी सतत खोटं बोलत असेल, फसवत असेल, तर लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि त्याच्या आयुष्यात समस्या वाढतात. काही वेळा आपल्याला वाटतं की मी चांगलं करतो, तरी माझ्याबरोबर वाईट का होतं? याचं कारण असं असू शकतं की भूतकाळात केलेल्या काही कृतींचा परिणाम आत्ता मिळतोय. पण आपण आत्ता चांगलं केलं, तर त्याचा परिणाम नक्कीच पुढे चांगला मिळेल. म्हणूनच आपल्या प्रत्येक कृतीला महत्त्व आहे. आपण सगळेच कधी ना कधी चुकीचं वागतो. पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. सर्वात आधी आपली चूक मान्य करणं महत्त्वाचं आहे. स्वतःला दोष देत बसण्यापेक्षा माझ्याकडून चूक झाली असं प्रामाणिकपणे मान्य करावं. दुसरं म्हणजे पुन्हा तीच चूक न करण्याचा निश्चय करावा. तिसरं म्हणजे इतरांबद्दल चांगली भावना ठेवावी आणि मदत करण्याचा प्रयत्न करावा. आणि चौथं म्हणजे काहीतरी चांगलं काम करावं, जसं कोणाला मदत करणं, समाजासाठी काही करणं किंवा शांत बसून मनाला स्थिर करणं. यामुळे मन हळूहळू स्वच्छ होतं आणि वाईट ठसे कमी होतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतरांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करू नये. त्यांचं कर्म आहे असं म्हणून बाजूला राहणं चुकीचं आहे. आपण सगळेच एकसारखे आहोत, आपल्याला आनंद हवा असतो आणि दुःख टाळायचं असतं. त्यामुळे शक्य असेल तेव्हा इतरांना मदत करावी. शेवटी लक्षात ठेव, तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे. तू आज जे विचार करतोस आणि जे करतोस, त्यावरच तुझं पुढचं आयुष्य ठरतं. त्यामुळे शांतपणे, जागरूकपणे आणि चांगल्या हेतूने जगलास तर आयुष्य नक्कीच बदलू शकतं. या चॅनलवर तुम्हाला बुद्धांच्या धर्माविषयी जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन बुक समरी आणि नवीन अध्यायांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा.